नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या अक्षय तृतीयेला खरेदी करा 11 वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू ज्या आहेत सोन्यापेक्षाही मौल्यवान. नंबर 1. अक्षय तृतीयेला माठ खरेदी करून घरी आणले तर अत्यंत शुभ मानले जाते. असे तृतीयेपासून माठातले थंड पाणी पिणे अत्यंत लाभदायक असते. नंबर 2. अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करावे. पितळ, तांबे व धातूपासून बनलेली भांडी खरेदी करावे. खरेदी केलेले भांडे रिकामे न ठेवता त्यामध्ये धान्य आणले तर घरामध्ये धान्याची कधीही कमी पडत नाही. नंबर 3. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली तर अत्यंत शुभ मानले जाते. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती, पितळेची मूर्ती घेतली तर ती खूप शुभ असते. नंबर 4. अक्षय तृतीयेला श्रीमंत लोक कवडी घेऊन लक्ष्मीपूजन करून तिला कवडी अर्पण करतात. कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणे समुद्र मंथनातून झाली होती. त्यामुळे कवडी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते अशी मान्यता आहे. देवी लक्ष्मीला अर्पण केलेले कवडे दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवावी. तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते. नंबर 5. खूप पूर्वीपासून लोक सोने, चांदी अशा मौल्यवान रत्नाची अक्षय तृतीयेला खरेदी करतात. अक्षय तृतीया दिवशी सोने, चांदी अशी मौल्यवान रत्ने आवश्यक खरेदी करावी व मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी केल्याने अक्षय टिकतात. म्हणजेच या दिवशी खरेदी केलेले सोने, चांदी कधीही मोडण्याची वेळ त्या माणसावर येत नाही. नंबर 6. अक्षय तृतीयेला भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुराम जवस अर्पणा करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. त्याने तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते. नंबर 7. जर तुम्ही अनेक वेळा विचार केला असेल की श्रीयंत्र खरेदी करण्याचा तर ते अक्षय तृतीये दिवशी अवश्य खरेदी करा. ते अत्यंत शुभ असे श्रीयंत्र खरेदी करून त्याची विधिवत स्थापना करावी. नंबर 8. श्रीयंत्र स्थापना करावे. श्रीयंत्राबरोबर लक्ष्मीवर्ती शंखसुद्धा अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता. दक्षिणावर्ती शंख लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ज्या घरात हा शंख असतो त्या घरात खूप सुख समृद्धी असते. नंबर 9. अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करून घराच्या उंबरठ्यावर लावावे. देवी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करते व लक्षात ठेवा, पावले घराच्या आत येणारी असावी. त्या पावलांवर आपला पाऊल पडता कामा नये. नंबर 10. योगायोगाने तुम्हाला अक्षय तृतीयेला एकाग्नी म्हणजे एक डोळा असणारा नारळ मिळाला तर मोठा शुभ संकेत असतो. असा नारळ आपल्या देवघरात स्थापना केल्यास लक्ष्मीची अखंड कृपा होते. नंबर 11. शेवटचा आणि महत्त्वाचा, अक्षय तृतीये दिवशी उसने पैसे आणि कर्ज अजिबात घेऊ नका, कारण नंतर त्या व्यक्तीवर सतत कर्ज घेण्याची वेळ येते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.